शेतकरी मित्रांनो, तर खरीप पीक विमा 2025 जो की राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे, तर हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे, कोणकोणत्या पिकांना मिळणार आहे आणि शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की जो पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आता हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे तर हा पीक विमा 15 जानेवारी नंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा करण्यात येणार आहे। परंतु यासाठी कोणकोणती जिल्हे पात्र असणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला कोणकोणती महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार, ही माहिती सर्वात उपयुक्त अशी होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे, जालना जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे, सोलापूर आहे, त्यानंतर बुलढाणा जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, हिंगोली असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, जालना असेल, त्यानंतर अनेकही जिल्ह्यांचा समावेश आहे। परंतु ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही जाहीर झालेली आहे तर ती संपूर्ण जिल्हे आणि कोणत्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही किती आलेली आहे त्यानुसार त्या जिल्ह्याला किती पीक विमा मिळणार, ही माहिती आपण जाणून घेऊया। यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जी आहे तर ती 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 22,000 ते हेक्टरी 25,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। त्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यातील एकूण 42 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र आहेत, कारण या 42 महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा आत आलेली आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र आहेत आणि या जिल्ह्यांना पीक विमा हा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। बीड जिल्ह्यातील एकूण 87 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत। सोलापूर जिल्ह्यानंतर नांदेड जिल्ह्याचा विचार करता नांदेड जिल्ह्यामध्येही 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळांचा समावेश आहे की या 93 महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विमा 2025 हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक महसूल मंडळांचा समावेश आहे, तर कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, खरीपाची ज्वारी असेल, या सर्व पिकांचा त्यामध्ये समावेश आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये 50 पैसेच्या आत अंतिम पैसेवारी आलेली आहे आणि 46 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यातील एकूण 9 तालुक्यातील जवळपास 60 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र आहेत। परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्येही एकूण 52 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 मिळण्यासाठी पात्र ठरलेले आहेत, कारण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जी काही अंतिम पैसेवारी आहे ती 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्येही 17 ते 30,000 रुपये हेक्टरी असा पीक विमा मिळणार आहे, कारण हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि तेथील जी काही अंतिम पैसेवारी आहे ती 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्येही 90 पेक्षा जास्त महसूल मंडळांचा समावेश आहे की त्या 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळांमध्ये अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,000 ते हेक्टरी 20,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील एकूण जवळपास 6च्या 6 तालुक्यांमध्ये जी काही महसूल मंडळे आहेत ती संपूर्ण महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी पात्र आहेत, कारण वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचाही जी काही अंतिम आणेवारी आहे वाशिम जिल्ह्याची तर तीही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 98 गावांची पैसेवारी 48 पैसे आलेली आहे। त्यामुळे चिखलीचा जर विचार केला तर चिखली महसूल मंडळामध्ये 144 गावांची अंतिम पैसेवारी 49 पैसे आलेली आहे। देऊळगाव राजामध्ये 64 गावांची पैसेवारी 48 पैसे आलेली आहे। लोणावळामध्ये 45 पैसे आणेवारी आलेले आहे, तर 91 गावांचा यामध्ये समावेश आहे। मेकरमध्ये 161 गावांची अंतिम पैसेवारी ही 44 पैसे आलेली आहे।
सिंदखेड राजामध्ये 114 गावांची अंतिम पैसेवारी ही 45 पैसे आलेली आहे। मलकापूरमध्ये 73 गावांची अंतिम पैसेवारी ही 46 पैसे आलेली आहे। नंदुरबारमध्ये 112 गावांची अंतिम पैसेवारी ही 46 पैसे आलेली आहे। खामगावमध्ये 146 गावांची अंतिम पैसेवारी ही 46 पैसे आलेली आहे। त्यानंतर जळगावमध्ये 119 गावांची अंतिम पैसेवारी ही 49 पैसे आलेली आहे। म्हणजेच एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 98 गावांचा समावेश आहे की त्या 98 गावांमध्ये अंतिम पैसेवारी 48 पैसे आलेली असल्यामुळे ह्या संपूर्ण गावांचा समावेश हा पीक विमा मिळण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झालेला आहे। त्यानंतर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यातील 1012 गावांपैकी 999 गावांची यादी किंवा अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण जवळपास 999 गावं ही पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेली आहेत। यामध्ये यवतमाळमधील 110 महसूल मंडळांचा समावेश आहे। तर यवतमाळमधील जामणी असेल, झरी असेल, उकडबन असेल, माथे अर्जुन असेल या महसूल मंडळांची जी अंतिम पैसेवारी आहे ती 49 पैसे आलेली आहे। त्यानंतर यवतमाळ, सावरखेडा, साखरा या मंडळांची आणेवारी ही 46 पैसे आलेली आहे। वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील एकूण 793 गावांची पैसेवारी ही 47 पैसे आलेली आहे। मंगळूर येथील 45 पैसे आलेले आहे। वाशिम, रिसोड, कारंजा या तालुक्यातील 398 गावांची अंतिम पैसेवारी ही 47 पैसे आलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण भागांमध्ये किंवा महसूल मंडळांमध्ये पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। त्यानंतर मनोरामध्ये 48 गावांची पैसेवारी 49 पैसे आलेली आहे। बाबुळगाव मधील 46 पैसे अंतिम पैसेवारी आलेले आहे। त्यानंतर धर्माडिग्रसमध्ये 46 पैसे, मोरेगावमध्येही 46 पैसे अंतिम पैसेवारी आलेले आहे। झरी जामनीमध्येही 46 पैसे अंतिम पैसेवारी आलेले आहे। तर गोंदियामध्ये 48 पैसे अशी अंतिम पैसेवारी आलेली आहे। सडक अर्जुनमध्ये 49 पैसे अशी पैसेवारी आलेली आहे। तर कालेसूरमध्ये 49 पैसे, तिरंडीमध्ये 63 पैसे आणि देवरीमध्येही 85 पैसे अशी अंतिम पैसेवारी आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या भागांमध्ये 50 पैसेपेक्षा कमी अंतिम पैसेवारी आलेली आहे ती संपूर्ण जिल्हे ही पीक विमा मिळण्यासाठी मोकळी झालेली असतात। म्हणजे पीक विमा मिळण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झालेला असतो। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे। जवळपास 32 ते 33 जिल्हे यासाठी पात्र असणार आहेत की या संपूर्ण जिल्ह्यातील महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विमा 2025 हा लवकरच म्हणजे 15 जानेवारीपासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, पीक विमा कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार आहे तर कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, खरीपाची ज्वारी असेल या संपूर्ण म्हणजे खरीपात घेतल्या जाणाऱ्या संपूर्ण पिकांचा खरीप पीक विमा 2025 मध्ये समावेश असणार आहे की या संपूर्ण पिकांसाठी हेक्टरी कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 22,000 ते 25,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 15 जानेवारीपासून जमा होणार आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।